रांजणी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार संजय भाऊ बनसोडे यांची प्रतिक्रिया. गेली जवळपास 40 वर्षे अन्याय, विषमता, भ्रष्टाचार तसेच शेतकरी, कष्टकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत पत्रकारितेच्या रूपात लढा देणारे, सत्य, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य याची ढाल करत आपली लेखणी सत्यासाठी आणि न्यायासाठी तलवारीपेक्षा तीक्ष्ण करणारे संजय भाऊ बनसोडे रांजणी जिल्हा परिषद गटातून आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेली प्रतिक्रिया. PS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे. सांगतो की होय. आणि प्रियांकाताई गेन या 1 नंबरला आहेत. आजी नमस्कार. करायचंय एकदा संजय भाऊंना, एकदा प्रियांका ताईंना. तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबायचं 2 वेळा. येऊ का आजी? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 7 फेब्रुवारीला निवडणूक होत असून रांजणी जिल्हा परिषद गटातून मी संजय निवृत्ती बनसोडे भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे निवडणूक लढवत आहे. या देशाचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघातून मी निवडणुकीला सामोरे जात आहे. गेल्या 40 वर्षामध्ये माझं आणि जनतेचं अतूट नातं असल्यामुळं माझ्यावर आमदार रोहितदादा पाटील, माजी आमदार माजी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील यांनी विश्वास टाकून रांजणी जिल्हा परिषद संघातून मला उमेदवारी दिली. आता ही उमेदवारी माझ्यासाठी एक आनंददायक बाब आहे. या गटातून मला जनतेचा उमेदवार म्हणून जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. शिवाय आमदार रोहितदादा पाटील ह्या एका युवा आमदाराला या तालुक्यातून महायुतीचे नेते एकत्र येऊन या आमदारांना विरोध करत आहेत. खरं तर विरोध करण्यापलीकडं त्यांच्या हातात काहीच शिल्लक नाही. विधानसभेची निवडणूक होऊन 1 वर्षाचा कालखंड होत आहे आणि या निवडणुकीत जे काही दिवसापूर्वी एकमेकाच्या विरोधात उभे राहिले आणि पुन्हा त्यांनी हातात हात मिळवून सत्ता काबीज करण्यासाठी आमदार रोहितदादा पाटील यांच्या विरोधात उभे राहिले, परंतु जनतेने ही अभद्र युती नाकारली आणि आमदार रोहितदादा पाटील यांना तासगाव कवठे मंकाळ विधानसभा मतदारसंघातून 30,000 मताच्या फरकाने लीड देऊन विजयी केले. आता रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघातून मी कुणावरही वैयक्तिक टीका टिप्पणी न करता मी गेल्या 40 वर्षात केलेलं काम आणि जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर करणार काम हे जनतेसमोर मांडणार आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी आणि शेतीचे प्रश्न हे मूलभूत प्रश्न आहेत. या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. शिवाय रांजणी गणातून आमच्या पक्षाच्या प्रियांकाताई अर्जुन गेन या निवडणूक लढवित आहेत. त्यांचंही चिन्ह
तुतारी वाजवणारा माणूस आहे. आम्ही दोघे जण या गणातून किमान 3000 मताची आघाडी घेऊन कुमारी प्रियांकाताई गेंड या विजयी होतीलच आणि मला या गणातून 3000 मताचं लीड मिळेल. तसेच हिंगणगाव गणातून मला इतकंच लीड मिळेल आणि मी या गणातून 10,000 मताचं लीड घेऊन विरोधकांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होईल. हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्या पाठीशी या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता